नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। आज देशात सर्वत्र होळीची धामधूम पाहायला मिळत आहे। एकीकडे रंगाची उधळण पाहायला मिळत असताना दुसरीकडे अनेक ठिकाणी मात्र पावसानं हजेरी लावली आहे। देशासह महाराष्ट्रात काही ठिकाणी रविवारी रात्री होलिका दहनावेळी पावसानं हजेरी लावली होती आणि आजही अनेक भागात पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। तर होळी हा रंगाचा सण आहे, परंतु सावधानता पाळणे अधिक गरजेचं आहे, कारण आजकाल मिळावटवाल्या रंगामुळे खूप नुकसानांना सामोरे जावे लागते। त्यामुळे गुलालाने होळी खेळणं जास्त सोयीस्कर आहे। तसेच आजकाल भांगमध्ये देखील बरेच अन्य नशीले पदार्थ मिसळले जातात, त्यामुळे अशा पदार्थांपासून सावध राहणं गरजेचं आहे आणि चुकीच्या रंगामुळे डोळ्यांना हानी पोहोचू शकते। त्यामुळे असे रसायन मिसळलेले रंग वापरू नये। तसेच आपल्या लहान मुलांची विशेष करून काळजी घ्या। घराबाहेर बनवलेली कोणतीही वस्तू खाण्या अगोदर विचार करावा, कारण अशा सणांना मिळावट होण्याची अधिक शक्यता असते। सावधानतेने एकमेकांना रंग लावावे। कोणाची इच्छा नसेल तर उगाच जबरदस्ती रंग लावू नये। आजकाल होळीसारख्या सणांना भांडण होण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे काळजी घ्या, सुरक्षित राहा। तसेच होळीत मद्यपान केलेल्या व्यक्तींनी खास करून काळजी घेण्याची गरज आहे। तुमच्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या। जास्त मद्यपान करून वाहने चालवू नका, कारण अपघात होण्याची शक्यता अधिक असते। एकंदरीत होळीचा आनंद द्विगुणित होण्यासाठी थोडी काळजी घेऊन सण साजरे करणे सोयीस्कर ठरणार आहे। होळीची रंगाची मज्जा लुटा, पण सांभाळून। प्रेमाचा, आनंदाचा होळी हा उत्साहाचा सण आहे आणि तो तसाच आनंदाने साजरा करावा। परमेश्वराला प्रार्थना आहे की आजची ही होळी तुमच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरो। होळीच्या आणि रंगपंचमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा।